हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. सो या दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण समजून घेऊ की ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग ड्रॉ कसं करायचंय. फर्स्ट व्हिडिओ मध्ये आपण समजून घेतले की बेसिक कमांड्स काय आहेत, कसं यूज करू शकतो. त्याच कमांड आपण या एक्सपेरिमेंट मध्ये रिपीट करणार आहोत. सो फर्स्ट स्टेप आपली असेल या आपल्या ओरिजिनल फोल्डर मधून हा टेम्पलेट आपल्याला कॉपी करायचा आहे आणि मेन फोल्डर मध्ये आपल्याला आणून पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर याच्या अजून एकदा क्लिक करून आपण याला रिनेम करू शकतो एक्सपेरिमेंट नंबर 2. ओके. सो या वेळेने आपण हा एक्सपेरिमेंट नंबर 2 ही फाईल क्रिएट केलेली आहे. याला डबल क्लिक करायचं म्हणजे ऑटोकॅडची विंडो ऑटोमॅटिकली ओपन होईल. नंतर पुढेच क्लिक करायचं नाही. सो इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. सो अजून आपण काही कमांड्स याच्यामध्ये शिकू शकतो. ओके. सो जर प्रॅक्टिस केली आपण त्याच कमांडची तर बऱ्यापैकी आपण ऑटोकॅड ड्रॉइंग फार लवकर ड्रॉ करू शकतो आणि मॅन्युअली ड्रॉ करण्यापेक्षा आपण खूप फास्ट याच्यामध्ये ड्रॉइंग करू शकतो. सो एक्सपेरिमेंट नंबर 2 ही फाईल आता ओपन झालेली आहे. सो ग्रीड आपल्याला नको असेल तर इथे क्लिक करायचं आहे, ग्रीड ऑफ होईल. ऑर्थो मोड ऑन आहे आणि स्नॅप मोड जो आहे तो पण ऑन झालेला आहे. सो या वेळेने आपले सगळे जे बेसिक कमांड्स इथे लागणार आहेत त्या सगळ्या ऑन झालेल्या आहेत. आता आपण ऍक्च्युअल ड्रॉइंग बघूया. सो ऍक्च्युअल ड्रॉइंग ही अशी आहे. सो याचा आपल्याला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू. लेफ्ट हँड साइड म्हणजे या डिरेक्शनने येणार, तो आपण ड्रॉ करूया. फ्रंट व्ह्यू इथून बघतोय आपण. सो फ्रंट व्ह्यू बघताना आपल्याला इथे 90/20 ही जी साइड आहे ती 20 आहे. सो 90/20 चा एक रेक्टँगल बघायला मिळेल. सो स्टार्ट करू आपण 90/20 चा रेक्टँगल ड्रॉ करण्यासाठी. त्याच्यासाठी लाईन कमांड सिलेक्ट करा. हा आपला स्टार्टिंग पॉईंट इथे आहे. ठीक आहे, थोडस झूम इन करा, कमांड सिलेक्ट करा, इथे स्टार्ट करा. लेंथ आहे 90 mm. ठीक आहे. सो 90 आपल्याला कीबोर्डवर टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर एंटर की प्रेस करायची. सो 90 mm ची लाईन क्रिएट होईल. नंतर आपल्याला अपवर्ड डिरेक्शन मध्ये 20 mm ने जायचं आहे. सो 20 एंटर केल्यानंतर एंटर की प्रेस करा. पुन्हा आपण 90 mm ने रिटर्न येणार. सो 90 mm आणि नंतर 20 mm. सो या वेळेने हा जो रिक्वायर्ड रेक्टँगल आहे तो आपण इथे क्रिएट केलेला आहे. जस्ट अ मिनिट, आपण हे ऍडजस्ट करून घेऊ. सो यावेळी हा रेक्टँगल क्रिएट झाला. नंतर आपण इथून बघितलं, इथून वर 60 mm ने आहे आणि पुन्हा ही 20 mm आहे, जी की लेंथ इथे विजिबल आहे. सो 60/20 चा एक अजून एक रेक्टँगल आपण वर्टिकल क्रिएट करूया. सो इथून स्टार्ट करू. आयदर तुम्ही इथून चालू करा. बघा हा पॉइंट इथून चालू होतो 60 चा. सो बेटर आपण इथून चालू करू. 60 एंटर करा, एंटर की प्रेस करा. नंतर या डिरेक्शनला 20 mm. सो 20 एंटर की, बॅक टू इथपर्यंत. ठीक आहे. एस्केप की दाबायची म्हणजे कॅन्सल आउट होईल कमांड, पण कमांडच्या बाहेर आलेलो. आता जो एक्स्ट्रा पोर्शन आहे हा एल शेप आहे. सो तो करण्यासाठी आपण जो एक्स्ट्रा लाईन्स आहेत त्या ट्रिम करून टाकूया. सो ट्रिम कमांड यूज करायची आहे. लाईन्स ज्या आहेत त्या कट करून टाकू. क्लिअर. सो एल शेप आपल्याला इथे विजिबल दिसतोय. नंतर जर आपण इथून बघितलं तर इथे इथून इथपर्यंतची हाईट जी आहे ती 30 mm आहे आणि तिथून पुढे 25 प्लस रेडियस 20 म्हणजे 45. इथून या पॉइंट पर्यंत सेंटर लाईन पर्यंत 25 mm डिस्टन्स आहे. नंतर तिथून पुढे रेडियस, रेडियस जो सर्कलचा आहे तो आहे 20 mm. सो 45 mm. सिंपल तुम्ही हवं तर ऑफसेट कमांड यूज करा किंवा लाईन कमांड यूज केला तरी चालू शकते. सो लाईन कमांड घेतली, इथून वर 30 mm, तिथून पुढे 45 mm आणि पुन्हा रिटर्न. ओके. इथे आणलं तर वेगवेगळे पॉईंट्स सिलेक्ट करायचं. मिड पॉईंट आहे सगळं. सो बेटर थोडी लाईन खाली एक्सटेंड करा, क्लिक करा, एस्केप बटन दाबा. सो इट विल क्रिएट द रिक्वायर्ड लाईन. नंतर ट्रिम करून टाकू आपण. सो हा पोर्शन ट्रिम झालेला आहे. आता इथून पुढे ही रीप आहे जी या पॉइंटला चालू होते आणि या पॉइंट पर्यंत येते. म्हणजेच लाईन कमांड सिलेक्ट केली या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत. सो आपला रिप पोर्शन पण क्रिएट झालेला आहे. आता राहतंय काय तर हा होल जो इथे ड्रिल केलेला आहे तो आहे आणि इथे हा जो कट आहे तो आपला पोर्शन राहिलेला आहे. सो पहिल्यांदा आपण होल ड्रॉ करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक सेंटर लाईन ड्रॉ करून घेतली पाहिजे, जी की सेंटर लाईन या लाईन पासून 25 mm ला आहे. सो आपण ही लाईन हवी तर सिलेक्ट करूया. या लाईनला ऑफसेट करूया या डिरेक्शनला. त्यासाठी आपल्याला ऑफसेट कमांड यूज करावी लागेल. ऑफसेट कमांड यूज केली, 25 mm ने आपण ऑफसेट करणार. 25 व्हॅल्यू टाकायची आणि एंटर की प्रेस करायची आहे आणि या डिरेक्शन आपल्याला ती हवी आहे. सो एंटर की प्रेस करा आणि एस्केप बटन दाबून कमांड मधून बाहेर या. आता ही जी लाईन आहे ती आपल्याला सेंटर लाईन हवी. ओके. मीन व्हाईल हे लक्षात ठेवायचं, डायमीटर आहे 20 mm. ओके. सो आपण 20 mm डायमीटर आहे. ओके. सो या लाईनला थोडं एक्सटेंड करू या वेने.
नंतर या लाईनला आपण सेंटर लाईन मध्ये कन्वर्ट करू. सो इथे लेयर्स मध्ये यायचं आणि सेंटर लाईन आपल्याला सिलेक्ट करायची. ओके, जर तुम्हाला अजून ती फाईन हवी आहे, क्लिक करा, राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज मध्ये या आणि इथे आपण स्केल त्याचं 0.4 ठेवू. ओके, तुम्ही ट्राय करा वेगवेगळे व्हॅल्यूज ठेवून आणि त्याच्यानुसार ऍडजस्ट करून घ्या. ओके, आता जो होल आहे तो आहे 20 mm डायमीटरचा. 20 mm डायमीटर मीन्स 10 mm रेडियस. सो या लाईनच्या लेफ्ट साईडला 10 mm, या लाईनच्या राईट साईडला 10 mm. सो लाईन सिलेक्ट करा, ऑफसेट कमांड, व्हॅल्यू 10, एंटर, लेफ्ट साईड, सेंटर लाईन, राईट साईड. सो या वेळेने आपण या लाईन्स क्रिएट केलेल्या आहेत. क्लिअर. नेक्स्ट, या ज्या लाईन्स आहेत त्या आहेत, कोणत्या लाईन्स आहेत सांगा? हिडन लाईन्स आहेत. सो याने हिडन लाईन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पहिल्यांदा लाईन सिलेक्ट करायची, इथे यायचंय, मेक इट अ हिडन लाईन. सेम वे हे लाईन सिलेक्ट करा, क्लिक ऑन द हिडन लाईन. सो या हिडन लाईन्स मध्ये कन्वर्ट केलेलं. आता जर आपण इथे बघितलं तर इथून हा एक कट आहे, जो 10 mm चा कट आहे, तो पहिल्यांदा आपण ड्रॉ करून घेऊ. सर, जर हा 10 mm चा कट इथे दाखवायचा असेल आपल्याला, तर पहिल्यांदा ही लाईन सिलेक्ट करणं गरजेचं आहे. ही लाईन सिलेक्ट करा, तिला ऑफसेट करायचं आहे, ऑफसेट बाय 10 mm इन द अपवर्ड डिरेक्शन. सो या वेळेने आपण हिला ड्रॉ करून घेतलेला आहे. ओके, नेक्स्ट ही जी लाईन आहे ती आपल्याला समोरून दिसणार नाही, सो ती हिडन असणार आहे. सो मॅच प्रॉपर्टीज मध्ये येऊ, लाईन सिलेक्ट करूया, नंतर ही लाईन सिलेक्ट करायची. क्लिअर. तर यावेळेने आपण ही 10 mm चा कट दाखवलेला आहे. आता आपण एक्स्ट्रा जे हिडन लाईन्स आहेत त्या कट करून टाकू. फॉर एक्झाम्पल, आता ही जी लाईन आहे ती एक्स्ट्रा आहे, तिला कट केली, ही पण एक्स्ट्रा आहे. पुन्हा इथे काहीच मटेरियल नाही, त्याच्यामुळे होल काय इथे ड्रिल होणार नाही. सो आपण हा जो पार्ट आहे तो डिलीट करू आणि या ज्या एक्स्ट्रा लाईन्स आहेत त्या पण डिलीट करून टाकूया. सो या वेळेने आपला जो फ्रंट व्ह्यू आहे तो कम्प्लीट झालेला आहे. हा नॉर्मल फ्रंट व्ह्यू आहे. जो स्क्वेअर आहे तो मूव्ह करा आणि फ्रंट व्ह्यू म्हणून इथे दाखवा. ठीक आहे. सो डायमेन्शन्स चेक करायचे आपल्याला. डायमेन्शन लाईन वर या, इथे डायमेन्शन ऑप्शन घ्या आणि डायमेन्शन प्लॉट करून टाका. इम्पॉर्टंट डायमेन्शन्स आहेत ते आपण इथे दाखवू. रिमेनिंग डायमेन्शन्स आपण बाकी व्ह्यूज मध्ये दाखवू शकतो. डायमेन्शन, डायमेन्शन मध्ये या, क्लिक करा पॉइंट, थोडस झूम इन केलं तर अजून प्रॉपरली आपल्याला करता येईल. सो यावेळी प्रॉपर डायमेन्शन्स आपण सगळे दाखवलेले आहेत. आता आपल्याला पॉइंट्स प्रोजेक्ट करायचे, तर पुन्हा आपण लेअर सिलेक्ट करणार आहोत, प्रोजेक्शन लाईन, प्रोजेक्शन लाईन नंतर आपण लाईन ही कमांड यूज करणार आहोत आणि इम्पॉर्टंट पॉइंट जे आहेत ते खाली प्रोजेक्ट करून घेणार आहोत. एस्केप बटन, लाईन कमांड, प्रोजेक्ट द पॉइंट, प्रेस एस्केप, नेक्स्ट वन, एस्केप, लाईन कमांड यूज करा. फक्त लाईन्स तुमच्या व्हर्टिकल येतात की नाही ते एकदा चेक करा. व्हर्टिकल येत नसेल तर आपल्याला ऑर्थो मोड ऑन करावा लागेल. नंतर ही जी लाईन आहे सेंटर लाईन, तिला आपण प्रोजेक्ट करून घेऊया खाली, स्ट्रेच करून. तर या वेळेने आपल्या ज्या लाईन्स आहेत त्या प्रोजेक्ट झालेल्या आहेत. आता आपण एकदा आपला जो ऑब्जेक्ट दिलाय त्याच्याकडे लक्ष देऊया. हा ऑब्जेक्ट आहे, हा वरून बघतोय आपण. सो याची लेंथ आहे 90, हाईट आहे 70. 70 मध्ये एक सेंटर लाईन दिसते. सो 35 mm च्या डिफरन्सने आपल्याला लाईन्स ड्रॉ कराव्या लागतील. ओके, 90 mm ही जी लेंथ आहे ती फ्रंट व्ह्यू मधून आपल्याला मिळते, फक्त टॉप व्ह्यू मध्ये 70 mm लेंथ आहे. सो आपण स्टार्ट करूया. लाईन सिलेक्ट करू, पहिल्यांदा ही लाईन ड्रॉ करून घेऊया. इथून इथपर्यंत ही आहे 90 mm ची लाईन. आता या डिरेक्शनला जे डिस्टन्स आहे ते 70 mm आहे. ओके, सो या लाईनला आपण ऑफसेट करूया. ऑफसेट 35 mm या डिरेक्शनला, म्हणजे सेंटर लाईन मिळाली. पुन्हा या लाईनला आपण ऑफसेट केलं की टोटल हे जे डिस्टन्स आहे ते 70 mm होईल. क्लिअर. आता मॅच प्रॉपर्टीज मध्ये जाऊन या लाईनची प्रॉपर्टी या लाईनला देऊया आणि ही लाईन थोडीशी स्ट्रेच करून घेऊ. ठीक आहे. नंतर 1 सेकंड आपण करूया. नंतर आपण हा जो स्क्वेअर आहे तो कम्प्लीट करून घेऊया. आपल्याकडे हा एक स्क्वेअर किंवा रेक्टेंगल क्रिएट झालेला आहे. त्याची लेंथ आहे 90 बाय 70.
क्लिअर आहे? आता इथे आपल्याला एक रेक्टँगल दिसतोय. हा रेक्टँगल कुठचा आहे? तर हा रेक्टँगल आहे, एक सेकंड ऍडजस्ट करून घेऊ. हा जो रेक्टँगल आहे तो आहे, हा जो वर रेक्टँगल इथे दिसेल त्याचा रेक्टँगल आपल्याला इथे दिसणार. सो रिस्पेक्टिव्ह डायमेन्शन्स आपल्याला इथे द्यायचे आहेत किंवा प्रोजेक्ट करायचे आहेत. सो इथून एवढं. सो हा तो रेक्टँगल झालेला आहे. ठीक आहे. सो व्ह्यू ड्रॉ करताना आपल्याला हा पण 3D व्ह्यू बघायचा आहे, 2D व्ह्यू पण जो आपण फ्रंट व्ह्यू ड्रॉ केला तोही लक्ष द्यायचा, त्यानुसार आपल्याला ड्रॉ करायचं. नंतर आपल्याला इथे एक सेंटर पॉईंट मिळतोय. हा सेंटर पॉईंट या सर्कलचा सेंटर पॉईंट आहे. सो इथे पहिला जो आहे तो आहे 20 mm डायमीटरचा सर्कल. सो इथे आपण जो होल ड्रॉ करणार त्याच्यासाठी सर्कल कमांड युज करणार आहोत, सेंटर पॉईंट सिलेक्ट करणार आहोत आणि 10 mm रेडियस रेडियस द्यायचे, डायमीटर द्यायचं नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट आपण आउटर सर्कल ड्रॉ करणार, याचा रेडियस आहे 20 mm. सो इथून 20 mm. ठीक आहे. आता इथे सेमी सर्कल आहे, सो जो एक्स्ट्रा पोर्शन आहे तो आपण ट्रिम करून टाकू. एक्स्ट्रा पोर्शन आपण ट्रिम केला. आता याच्या बघा या लाईन्स इथे स्टार्ट होतात आणि इथे या सरफेस पर्यंत एंड होतात. सो आपण लाईन कमांड यूज करू, या पॉइंटला स्टार्ट करू, थोडं एक्सटेंड करूया. एफर्ट्स आपले वाटतील बट इझी राहील. तर आता हा सर्क्युलर पोर्शन पण आपला क्रिएट झालेला आहे. आता काय राहिलंय तर आपली या वेब सेक्शन जो आहे तो वेब सेक्शन राहिलाय, ज्याचा डायमीटर आहे, सॉरी थिकनेस आहे 12 mm. सो सेंटर लाईनची या साईडला 6 mm, अपोजिट साईडला 6 mm. सो पुन्हा आपण सेंटर लाईन सिलेक्ट करूया, ऑफसेट 6, एंटर, पुट, सेंटर लाईन सिलेक्ट, क्लिक. अजून आपण त्या कमांड मध्ये आहोत. सो एस्केप की प्रेस करा आणि कमांड मधनं बाहेर या. आता या ज्या लाईन्स आहेत त्या विजिबली दिसणार आहेत. सो या आपल्या डार्क लाईन्स असल्या पाहिजेत. सो आपण त्यांना डार्क लाईन मध्ये कन्वर्ट करूया. सो मॅच प्रॉपर्टीज मध्ये यायचं आहे, प्रॉपर्टी घ्यायची आहे आणि त्या लाईनला असाइन करायची. क्लिअर. एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो आपण डिलीट करून टाकूया. सो ट्रिम लाईन्स डिलीट केला एवढा. आता ही जी लाईन आहे ती सेपरेट झालेली आहे, ही लाईन. सो या लाईनला आपण डायरेक्ट डिलीट की प्रेस करून डिलीट करू शकतो. मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे आपला झालेला आहे. सो आपण इथून या ज्या लाईन्स आहेत त्या डिलीट करूया, म्हणजे अजून क्लिअर आपल्याला पिक्चर दिसेल. सो या वेळेने हा व्ह्यू आपला ऑलमोस्ट होत आलेला आहे. आता काय राहिलं याच्यामध्ये तर हा जो कट आहे किंवा ही जी लाईन आहे ती आपल्याला वरून दिसताना हिडन लाईन दिसणार. त्याची विड्थ जी आहे ती 10 mm आहे एंड पासून. सो आपण एक लाईन सिलेक्ट करायची आहे, या एंड लाईनला आपल्याला ऑफसेट करायचं आहे. सो ऑफसेट कमांड किती 10 mm ने एंटर की या डिरेक्शनला. सेम वे ही लाईन कमांड मध्ये जाऊन डिस्टन्स 10 mm आहे. सो या एंडला 10 mm. क्लिअर. आता ही जी एज आहे ही काय नॉर्मल एज नाही, ती विजिबल नाही. सो हिला आपण हिडन लाईन मध्ये कन्वर्ट करू. मॅच प्रॉपर्टीज, हिडन लाईन सिलेक्ट, सिलेक्ट करा लाईन्स. सो ती हिडन लाईन मध्ये कन्वर्ट होईल. सो आपल्याला एक इझी वेने ही ड्रॉइंग कम्प्लीट करता येईल. सो हा झालाय आपला टॉप व्ह्यू. काही डायमेन्शन्स आपण याच्यामध्ये देऊया. थोडस झूम इन करा. तर आणि काय होतं हे डायमेन्शन्स एक देऊया. पण डायमेन्शन्स ऑलमोस्ट सगळी दिलेली आहेत आणि याचं जे आहे ते आपण साइड व्ह्यू मध्ये देऊ. ठीक आहे. सो मोस्ट ऑफ द डायमेन्शन्स इथे विजिबल आहेत. हे होतं एक डायमेन्शन आपण याच्यामध्ये देऊन ठेवूया 70 mm चं. ओके. सो डायमेन्शन झाले, दोन्ही व्ह्यूज कम्प्लीट आहे. आता आपण प्रोजेक्शन घेऊया. त्यापूर्वी या ज्या लाईन्स आहेत त्या डिलीट करूया एकदा, या काही रिक्वायर्ड नाही आहेत. प्रोजेक्शन लाईन्स घेऊ, पॉइंट्स प्रोजेक्ट करूया. इम्पॉर्टंट लाईन्स आहेत तेवढ्याच प्रोजेक्ट करा, जसं की सेंटर लाईन आहे. सेंटर लाईनला मी एक्सटेंड करून घेतो, कलर वरून समजते. एक्स्ट्रा लाईन्स ज्या आहेत त्या ट्रिम करून घ्या. आता या ज्या लाईन्स आहेत ते या लाईनवर प्रोजेक्ट करण्यासाठी आपण आर्क कमांड मध्ये जाणार आहोत आणि शेवटून तिसरा ऑप्शन सेंटर स्टार्ट अँगल हा ऑप्शन घेऊया. सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचा आहे, स्टार्ट पॉईंट आणि अँगल आहे 90. सेंटर पॉईंट स्टार्ट 90, सेंटर पॉईंट स्टार्ट
90. पुन्हा सेम कमांड, सेंटर पॉइंट, स्टार्ट पॉइंट, 90. ओके. यावेळी तुम्हाला ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत त्या तुम्ही प्रोजेक्ट करून घेऊ शकता. मॅक्सिमम लाईन्स एकाच वेळी प्रोजेक्ट करू नका, वन बाय वन करा, त्याच्यामुळे ते इझी राहील आपल्याला. ठीक आहे. सेम आपण या लाईन्स आता वर प्रोजेक्ट करणार आहोत. लाईन कमांड क्लिक करा, एस्केप दाबा, लाईन कमांड, सिलेक्ट पॉइंट, प्रेस एस्केप. यावेळी पॉइंट्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत ते प्रोजेक्ट केले. ही फक्त एक सेंटर लाईन आहे, तिची मॅच प्रॉपर्टी यूज करून आपण तिला सेंटर लाईन म्हणून असाइन करूया, म्हणजे आपल्याला अंडरस्टँड करायला इझी राहील. सेम आपण लाईन्स ज्या आहेत त्या फ्रंट व्ह्यू मधून प्रोजेक्ट करणार आहोत वन बाय वन. सो यावेळी आपण प्रोजेक्ट करून घेतलेले आहेत इम्पॉर्टंट पॉइंट्स. आता आपण लेफ्ट साइडने या डिरेक्शनने बघणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा पूर्ण रेक्टँगल दिसेल. सो तो पूर्ण रेक्टँगल ड्रॉ करण्यासाठी आपण इथे लाईन सिलेक्ट करूया, नॉर्मल. नंतर लाईन कमांड मध्ये येऊन हा जो रेक्टँगल आहे तो इथे चालू होऊन तो इथपर्यंत येतोय आणि इथून पुढे इथपर्यंत येणार आहे, इथून हा असा येणार आहे. सो हा एक पूर्ण रेक्टँगल इथे बनून जाईल. 60 by 70चा 60 डायमेन्शन फ्रंट व्ह्यू मधून आले, 70 डायमेन्शन टॉप व्ह्यू मधून आले. क्लिअर. सो हा एक रेक्टँगल बनला. त्याच्यानंतर ही जी एज आहे ती एज या साईडने बघताना दिसणार नाही, ती एज जी आहे ती याची एज आहे, ही जी एज आहे कॉर्नर एज. सो ती आपल्याला ड्रॉ करायची आहे. सो ती कॉर्नर एज इथे दिसेल आपल्याला, इथून एवढी. सो ती असेल हिडन लाईन. सो पुन्हा मॅच प्रॉपर्टीज मध्ये जायचंय आणि ही जी लाईनची प्रॉपर्टी आहे ती हिला द्यायची. ओके. वन बाय वन सगळ्या स्टेप्स करायचे, कन्फ्युजन होणार नाही. नंतर इथे बघितलं तर आपण या ज्या लाईन्स दिसतात आपल्याला त्या पण आपल्याला त्या व्ह्यू मध्ये दिसतील. बट त्या लाईन्स अशा दिसणार आहेत की इथून इथे वर एक, इथून एक दुसरी. पुन्हा मॅच प्रॉपर्टीज मध्ये जाऊन हिडन लाईनची प्रॉपर्टी या लाईन्सला असाइन करायची आहे. म्हणजे साइड व्ह्यू मधून आपल्याला या दोन व्हर्टिकल लाईन्स अशा दिसेल. सो हा सरफेस झालाय, हा सरफेस झालाय, हा कट झालेला आहे. आता फक्त हा जो वरचा शेप दिसतोय तो आपल्याला ड्रॉ करायचा. त्याची हाईट जी आहे ती मॅक्सिमम एवढी आहे. ओके. सो इथे आपण स्टार्ट करूया. इथे चालू होणार तो ऑलमोस्ट, सॉरी, तो आहे 20 mm, म्हणजे त्याचे डायमेन्शन आपण प्रोजेक्ट केलेले नाहीये. ते प्रोजेक्ट करून घेऊ म्हणजे इझी राहील. लेयर्स मध्ये आपण प्रोजेक्शन घेऊ, लाईन्स ड्रॉ करूया. सो ही जी लाईन आहे ती आपल्याला प्रोजेक्ट करून हवी आहे वर, किंवा डायरेक्टली आपण ती ऑफसेट करून पण घेऊ शकतो. पण आपण प्रॉपर वेने जाऊ. आर्क कमांड यूज करा, सेंटर, स्टार्ट, अँगल. पुन्हा सेंटर पॉइंट, स्टार्ट पॉइंट आणि अँगल. ठीक आहे. आता या ज्या लाईन्स आहेत त्या वर प्रोजेक्ट करून घेऊ आपण. सो या ज्या जी चौकट दिसते त्याच्यामध्ये आपल्याला ही लाईन स्क्वेअर जो आहे तो ड्रॉ करायचा आहे. लाईन चेंज केली, सिलेक्ट द लाईन. हे बघा, इथून इथपर्यंत, इथून ही एवढी. सो हा जो आहे रेक्टँगल तो या पूर्ण ऑब्जेक्टचा रेक्टँगल आहे. क्लिअर. सो आपण बाकीच्या लाईन ज्या आहेत त्या डिलीट करू, म्हणजे अजून क्लिअरली तुम्हाला दिसेल. सो या ज्या लाईन्स आहेत त्या या साईडने दिसणार नाही. सो ऑब्विसली त्या हिडन लाईन्स आहेत. सो मॅच करा प्रॉपर्टी आणि मेक इट ए हिडन लाईन या वेने. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये एक होल आहे 20 mm चा, तो आपण ड्रॉ करूया. त्याच्यासाठी आपण या लाईनला ऑफसेट करून घेऊ शकतो. ठीक आहे. सो या लाईनला ऑफसेट करण्यासाठी आपल्याला ऑप्शन आहेत. ऑफसेट कमांड, किती 10 mm ने आपण ऑफसेट करणार आहोत या डिरेक्शनला, 10 mm ने त्या डिरेक्शनला. ओके. आता याला आपल्याला प्रॉपर्टी असाइन करायची. सो त्याच्यासाठी आपण मॅच प्रॉपर्टीज मध्ये येणार आहोत. हिडन लाईनची प्रॉपर्टी जी आहे ती याला आपण असाइन करूया. ठीक आहे. सो यावेळी आपण हा होल जो आहे तो ड्रिल केलेला आहे. नंतर इथे आपल्याला एक ड्रॉ करायचं. सी बघा, ही हाईट दाखवायची राहिली आहे. ऑब्विसली ती हाईट आपल्याला इथून
मिळणार आहे या वेने. ही जी आहे ती हाईट इथे येणार आहे. सो मी ट्रिम करून दाखवतो तुम्हाला कसा येईल हा व्ह्यू. या वेने ही येणार आहे. ओके. एक्स्ट्रा जी होलची लाईन आहे ती पण मी डिलीट करतो. होल इथून चालू होते म्हणजे हा वरचा पोर्शन त्याच्यामध्ये नाही. क्लिअर. मॅच प्रॉपर्टीज मध्ये जाऊन हिला आपण हिडन लाईन कन्वर्ट करूया. ओके. तो ऑलमोस्ट आपला व्ह्यू जो आहे तो कम्प्लीट होत आलेला आहे. हा सेक्शन झाला. होल आपण ड्रिल केला. बॉटम साईडला जो कट आहे तो आपण दाखवलेला आहे. आता फक्त रिप पोर्शन आहे तो राहिलेला आहे. तो 12 आहे. सो या सेंटर लाईन पासून 6 ला आपण तो ऑफसेट करून लाईन ड्रॉ करू शकतो. ऑफसेट केले 6 या डिरेक्शनला 6 अगेन इट विल बी अ हिडन लाईन. की एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो ट्रिम करून टाका. सो आपली डायग्राम जी आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आता फक्त डायमेन्शन्स आपल्याला दाखवायचे. सो लेअर मध्ये जाऊन डायमेन्शन लाईन आपण सिलेक्ट करणार. जे काही एक्स्ट्रा डायमेन्शन दाखवायचे जसं रिपचं आपल्याला दाखवायचं राहिलंय तर रिपचं एक दाखवू शकतो आपण. नंतर ही जी हाईट आहे ती दाखवलेली नाही ती आपण दाखवू शकतो. प्रॉपरली आपल्याला डायमेन्शन सिलेक्ट करायचे आहेत. सो मोस्ट ऑफ द डायमेन्शन आणि सगळा पार्ट झालेला आहे. आता राहतोय प्लॉटिंगचा विषय. ओके. सो काही चेंजेस तुम्हाला करायचे असेल तुम्ही करू शकता. नाव वगैरे याच्यामध्ये चेंजेस करू शकता ऍज पर युअर चॉईस. आता तुम्ही एखादा ऍडिशनल पॉईंट याच्यामध्ये ऍड करू शकता. ठीक आहे. सो या वेने आपण केलेले. आता सेव्ह करायची आपल्याला ही फाईल. नंतर याचं आपल्याला ड्राफ्टिंग करायचं आहे. ओके. याला आपण इथे स्ट्रेच करून आणू शकतो. सो याचं ड्राफ्टिंग करण्यासाठी आपल्याला लेआउट मध्ये जायचंय. सो क्लिअर विंडो आहे इथे लेआउट ऑप्शन ऑन झालेला असेल. सो लेआउट ऑप्शनला क्लिक करायचंय आणि इथे रेक्टँग्युलर ऑप्शनवर क्लिक करायचंय. सो क्लिक करून आपल्याला या पॉइंटला क्लिक करून पुन्हा इथपर्यंत ड्रॅग करून आणायचं आणि इथे क्लिक करायचं. सो जो व्ह्यू आहे तो आपण ऑटोमॅटिकली इथे ड्रॅग करून घेऊ शकतो. जर तुम्हाला अजून याच्यामध्ये व्यवस्थित अजून झूम इन हवं असेल तर ही जी विंडो आहे ती डिलीट करून टाका रेक्टँगल. नंतर हा जो ऑप्शन आहे आपण थोडं डिलीट करूया आणि याला पूर्ण सिलेक्ट करून घ्या अशा वेळेने या वेळेने. नंतर थोडस याला ड्रॅग करून वर आणा. सिंपल असेल तर अंडू करा. नो इश्यू. पुन्हा प्रॉपरली सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर थोडस आपण वर आणूया याला. स्किप दाबा. हा एक पोर्शन फक्त राहतोय याच्यामध्ये. बघूया आपण होतोय का. मूव कमांड यूज करून. ठीक आहे. झालं. सो आपण एक नवीन रेक्टँगल इथे रेक्टँगल कमांड यूज करून एक रेक्टँगल क्रिएट करून घेऊ जो की एवढा आहे. ठीक आहे. टॉप व्यू थोडा बाहेर गेला आपण त्याला ड्रॅग करून वर नाही. क्लिअर. तर एक्स्ट्रा लाईन्स आहेत त्या ट्रिम करून टाकूया. सो अजून रिफाइनमेंट अजून छान आपलं ड्रॉइंग दिसेल. ठीक आहे. ही पण लाईन एक्स्ट्रा आहे तिला ट्रिम करून टाकू. हे करणं कंपल्सरी नाही. जर तुम्हाला जमलं तर करा नाही तर सोडून द्या. ओके. आता ही जी लाईन आहे हिला आपण डिलीट करूया पुन्हा आणि लेआउट मध्ये जायचंय. रेक्टँग्युलर ऑप्शन घ्यायचंय आणि पुन्हा एक विंडो ड्रॉ करायची. सो या वेने ही विंडो आपल्याला दिसेल. आता याच्यामध्ये तुम्ही डबल क्लिक केलं तर थोडं झूम इन करून तुम्ही या विंडोला ऍडजस्ट करू शकता म्हणजे अजून चांगली डायग्राम तुमची इथे बनू शकते. ठीक आहे. सो यावेळी प्रॉपरली झूम इन करून तुम्हाला फिट करायचंय. बाहेर येऊन क्लिक करायचंय. ओके. आता लेआउट वन वर आपल्याला राईट क्लिक करून लेआउट वन वर चेक करा. राईट क्लिक करायचंय आणि प्लॉट वर यायचंय. प्लॉट वर आल्यानंतर इथे प्रिंटर आपल्याला सिलेक्ट करायचंय. प्रिंट टू पीडीएफ. पेपर साईज A3 आणि बाकी गोष्टी ऍज इट इज ठेवून क्लिक ऑन ओके म्हणायचंय. सो ओके म्हटल्यानंतर त्याला आपल्याला नाव द्यायचंय. मी म्हणायला एक्सपेरिमेंट नंबर 2 आणि सेव्ह म्हणायचंय. सो ऑटोमॅटिकली तुमची फाईल जी आहे ती सेव्ह होईल.
ते सेव्ह झाल्यानंतर आपल्याला तो फोल्डर सिलेक्ट करायचा आहे. फोल्डरमध्ये एक्सपेरिमेंट नंबर 2 ड्राफ्ट PDF फाईल क्रिएट झालेली असेल, जी की ही आहे. सो याची आपल्याला प्रिंट आउट घ्यायची आहे आणि सबमिट करायची. सो एवढा सोपा वेने आपल्याला हे ड्रॉइंग करता येईल. फक्त ज्या कमेंट्स आपण शिकलो त्या कमेंटची प्रॅक्टिस होणे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त व्ह्यूज तुम्ही ड्रॉ केले पाहिजेत, म्हणजे तेवढं स्किल तुमच्यामध्ये येईल आणि फास्ट आपण ड्रॉ करू शकतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.